बैठकीचा काही संबंध नाही आहे. आमचे नाना आमच्या संघाचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नानांचं निधन झाल्यामुळे आम्ही आज इथं प्रत्यक्षासाठी आलो होतो आणि त्यानिमित्ताने भाऊंकडे ह्या विषयावर बसलेलो होतो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला विषय नाही. आणि आमचे सर्व गिरीश भाऊ आहेत, आमचे नेते आहेत, ते ह्या बाबतीत निर्णय घेतील त्या बाबतीतला. पण ताई गुलाब भाऊंनी म्हटलंय की शिवसेनेलाही जागा मिळावी असं. तो पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. जागा कोणती कोणाला सोडायची हे आमचे वरिष्ठ नेते जे आहेत त्याचा निर्णय करतील आणि त्या पद्धतीने ते जागा सुटतील त्या पद्धतीने निवडणूक लढवली जाईल. काही जे उमेदवार आपल्या वतीनं दिले जातात ते देखील आतमध्ये उपस्थित असल्याची चर्चा नंदुरबार देखील उपस्थित होते. आम्ही आज खरं ह्या ठिकाणी जे आलो होतो, आमचे नाना ॲडव्होकेट, आमचे जुने ज्येष्ठ नेते कार्यकर्ते, हे यांचं निधन झालं होतं म्हणून आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. त्यामुळे विधान परिषदेचा कुठलाही विषय तिथं त्या ठिकाणी नव्हता. ताई गुलाब भाऊंनी स्वतः त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील हे बघा, प्रत्येकाने आपली इच्छा व्यक्त करायची असते, पण शेवटी महायुती असल्यामुळे युतीमध्ये ज्या गोष्टी ठरतील, वरिष्ठ नेते ज्या निर्णय घेतील त्या निर्णयावर आपण सगळेजण बांधील राहू. भाजपकडून पण नाव पर दिली गेली, भाजपने शेट घातली की प्रताप जाधव वर्षानुवर्षे भाजपाची जागा आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला विधान परिषद तिकीट मिळावं. जो तो आपल्या पद्धतीने त्याची विचार त्या पद्धतीने करत आहे. पण युतीमध्ये कोणती जागा कोणाला सोडायची हा सर्व निर्णय जो आहे ते आमचा वरिष्ठ नेत्यांचा, आमचे सन्माननीय गिरीश भाऊ आहेत, देवेंद्रजी आहेत, हे त्या पद्धतीने निर्णय करतील. तर आतापर्यंत आपण बघितलं छोट्या कार्यकर्त्यांपासून आपण इथपर्यंत पोहोचलेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांची आता भावना आहे की स्वतः कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी. मात्र घराणेशाही परत पाहायला मिळते. गुलाबराव पाटलांकडून त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी पाहायला मिळते. बरेच कार्यकर्ते आहेत. काय वाटते त्याच्यात पुढे कार्यकर्ते डावलले जातात असं वाटतंय पुन्हा? नाही, असा विषय नाही आहे. ज्या त्या निवडणुकीची गणितं वेगळी असतात, त्यावेळेची निवडणुकीची गणितं आणखी वेगळी असतील. आणि याच्यामध्ये मला वाटतं एक विचार करून पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने विचार करतील, निर्णय घेतील, त्या पद्धतीने मला वाटतं सगळे कार्यकर्ते आम्ही सगळेजण त्या पद्धतीने काम करू. शिवसेनेला जागा सुटली काही भाजप तेवढंच ताकदीने काम करेल का? हे बघा, हा वरिष्ठ नेत्यांचा निर्णय राहील. त्या निर्णयाला आम्ही बांधील राहू.